आणि आता बातमी आहे महागाईच्या भडक्याची। ऐन सणासुदीच्या तोंडावर गृहिणींचं बजेट पुरतं कोलमडलंय। साखर, गूळ, तांदूळ, डाळींच्या दरामध्ये देखील मोठी उसळी झाल्याचं आपण पाहतोय। याशिवाय कांदा आणि लसणाचे भाव देखील वाढलेत, त्यामुळे सामान्यांचं कंबरडं मोडलंय। यंदा गणपती आणि दिवाळीपूर्वी श्रावणातच दरवाढ सुरू झाली आहे, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसते। त्यामुळे आता डाळ भातासह पुरणपोळीवर महागाईची धार आहे। तर प्रति किलो दर किती महागलेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तूर डाळ आधीचे दर होते 120 ते 130 रुपये, आता 130 ते 140 रुपये किलोने विकली जाते। चणा डाळीचे आधीचे दर 75 ते 80 रुपये होते, सध्या ती 80 ते 85 रुपये किलोने विकली जाते। उडीद डाळीचे आधीचे दर 130 ते 140 होते, आता 140 ते 150 झाले। ज्वारीचे दर 50 ते 60 रुपये होते, आता ते 60 ते 70 रुपये किलोने विकले जातात। बाजरी आधीचे दर 35 ते 40 रुपये आणि सध्याचे दर आहेत 50 ते 55 रुपये। आणि गहू आधी 35 ते 50 रुपये किलोने विकला जात होता, आता 45 ते 70 रुपये एवढे दर गव्हाचे झालेत। साबुदाणा आधीचे दर 80 ते 90 रुपये, सध्याचे दर 100 ते 110 रुपये किलो। पोहा आधीचे दर 50 ते 55 रुपये, सध्याचे दर 55 ते 60 रुपये किलो।